कागदे नंबर 1 इयत्ता 4थी. मी वेशभूषा जिजाबाई. मी जिजाबाई बोलते, राजमाता बोलते. मी जिजाऊ बोलते, राजमाता बोलते. मातीच्या कुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते. मी केवळ एका राजाशाही नव्हे, मी एका विचारांची जननी आहे. मी तलवारीला धार देणारी नाही, मी माणसांच्या मनाला धार देणारी आई आहे. मी माझ्या लेकराला झुलवताना अंगाई गीत गात होते, पण त्याला स्वराज्याची स्वप्न ऐकवत होते. शुभा, तू राजा होशील असे मी नाही म्हणाले. शुभा, तू जनतेचा राजा होशील असे मी त्याच्या रक्तात रुजवले. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात भीती नव्हती. कारण मला माहित होते, जो मुलगा आईच्या शब्दात वाढतो तो कधीही गुलामी स्वीकारत नाही. असे मी शुभाला सांगितले. शत्रूशी लढता लढता मरण आली तरी बेहत्तर, पण अन्यायाशी कधी तडजोड करू नकोस. तू तलवार करशील, पण ती अब्रू लुटण्यासाठी नाही, अब्रू वाचवण्यासाठी पाहिजे. राज्य म्हणजे फक्त सिंहासन नाही, राज्य म्हणजे जबाबदारी आहे. प्रजेच्या डोळ्यातील पाणी पुसणे हेच खरं राजपण आहे. आज मला अभिमान आहे, कारण माझ्या शुभाने केवळ किल्ले जिंकले नाही, त्यांनी माणसांची मनं जिंकली. त्याने धर्म, जात, भाषा यांच्या भिंती तोडल्या आणि स्वराज्याची मजबूत पायाभरणी केली. पण ऐका, मी फक्त इतिहास नाही, मी आजही जिवंत आहे. आजच्या प्रत्येक आई जी मुलाला संस्कार देते, आजच्या प्रत्येक शिक्षकात जो विद्यार्थ्यांना दिशा देतो, आणि आजच्या प्रत्येक तरुणात जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो, तिथे मी जिजाऊ आहे, तिथे मी जिजाऊ आहे, तिथे मी जिजाऊ आहे. आज तुम्हाला विचारते, तुमच्या मनातला शुभा जागा आहे का? तुम्ही अन्याय पाहून गप्प बसता की सत्यासाठी उभे राहतात? लक्षात ठेवा, स्वराज्य तलवारीने मिळत नाही, स्वराज्य विचारांनी मिळते. आणि विचार जर जिजाऊंचे असतील तर इतिहास घडायला वेळ लागत नाही. मी जिजाऊ बोलते, आई म्हणून, राजमाता म्हणून आणि तुमच्या अंतःकरणातला आवाज म्हणून. उठा, संस्कार जपा, स्वाभिमान जपा आणि स्वराज्याचा विचार जिवंत ठेवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय स्वराज्य. धन्यवाद. माझे नाव काव्य विजय गावकर. शाळेचे नाव बागते नंबर 1 इयत्ता 5वी. आज मी जिजामाता यांची वेशभूषा करीत आहे. आज तुमच्या समोर उभी आहे ती एका साध्या आईच्या रूपाने, पण त्या आईने इतिहास घडविला. होय, मीच ती जिजाऊ बोलत आहे. माझा जन्म सिंदखेड राजा इथे झाला. माझे वडील शूर सरदार होते, ते म्हणजे लखुजीराव जाधव. लहानपणापासून अन्याय, राजकारण आणि परकीय सत्तेचे सावट मी पाहिले. माझा विवाह झाला शूरसेनानी शहाजीराजे भोसले यांच्याशी. पण माझ्या आयुष्यात सुखापेक्षा जास्त संघर्ष होता. त्या काळात महाराष्ट्रावर आदिलशाही आणि मुघलांचे राज्य होते. जनतेवर अत्याचार होत होते. स्त्रियांचा सन्मान धोक्यात होता. मंदिर उद्ध्वस्त केली जात होती. माझ्या मनात एक ज्वाला पेटली. हा अन्याय संपलाच पाहिजे. पण माझ्या हातात तलवार नव्हती. माझ्या हातात होते मातृत्व. शिवनेरी किल्ल्यावर मी एका बालकाला जन्म दिला. तो बालक म्हणजे शिवाजी महाराज. त्या लहानशा लेकराकडे पाहताना मी माझा फक्त मुलगाच दिसला नाही, तर मला दिसला तो भविष्यातील स्वराज्याचा निर्माता. मी त्याला रामायण, महाभारताच्या कथा सांगितल्या. श्रीरामाचे धैर्य, भीमाची ताकद आणि धर्मरक्षाची शिकवण मी त्याच्या मनात रुजवली. मी त्याला शिकवले, अन्याय सहन करू नको, धर्म आणि स्वाभिमानासाठी उभा राहा, स्त्रियांचा सन्मान राख, गरिबांची बाजू घे. शिवबा मोठा होत गेला आणि त्याच्या मनात, त्याच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न अधिक त्याचे झळकू लागले. जेव्हा तो पहिला किल्ला जिंकून आला तेव्हा
माझा विश्वास अटळ होता. शुंभा परत येईल आणि तो परत आला अधिक तेजस्वी बनून. रायगडावर शिवराज्याभिषेकचा सोहळा पार पडला. माझे आयुष्य धन्य झाले. माझ्या डोळ्यात देखत हिंदवी स्वराज्य साकार झाले. तो एक क्षण एका आईच्या स्वप्नपूर्तीचा होता. माझ्या लेकरांनो, आज तुम्हाला मी